नमस्कार. होळी रे होळी पुरणाची पोळी. या पुरणपोळीसोबत ताटामध्ये काकडीची कोशिंबीर आवर्जून वाढल्या जाते, कारण की हरभरा डाळ तशी पचायला जड असते. बऱ्याचदा पुरणपोळी जास्त प्रमाणात खाल्ली की त्याचं अजीर्ण म्हणजे इंडायजेशन होण्याची शक्यता असते आणि त्यासाठी काकडी हा त्याचा अँटीडोट म्हणून काम करतं, हा त्रास होऊ देत नाही. यासोबतच तुम्ही कच्चा मुळा जो आहे तो 1 ते 2 फोडी जर खाल्ल्या तर हा त्रास नक्की होणार नाही. वाढत्या वयानुसार किंवा शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहावी म्हणून सुद्धा पुरणपोळी खाण्याची इच्छेला मुरड घातल्या जाते. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही नक्कीच एन्जॉय करू शकता, कारण की आयुर्वेद सांगतं अति सर्वत्र वर्जयेत. म्हणजेच कुठलीही गोष्ट जर आपण योग्य प्रमाणात घेतली तर ती शरीराला हितकर होत असते, शक्यतो त्रासदायक होत नाही. तर या पद्धतीने पुरणपोळी एन्जॉय करा आणि कॉमेंट करून नक्की कळवा. आता लवकरच आंब्यांचा सीझन सुरू होतोय, तर आंबा खाल्ल्यानंतर 1 ते 2 चमचे गाईचं तूप थोडंसं पातळ करून जर घेतलं तर त्रास होत नाही. आमरसामध्ये सुद्धा ते घालून तुम्ही घेऊ शकता. आजचा रील कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.